सांगली चांदोली वारणा धरणातून 3400 क्युसेक्स विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। चांदोली वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात पाण्याची आवक वाढली आहे। त्यामुळे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज 27 जुलै दुपारी 4:30 वाजल्यापासून वारणा नदीपात्रात एकूण 3400 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात असल्याची माहिती वारणा धरण व्यवस्थापन बी.आर. पाटील उपविभागीय अभियंता यांनी दिली आहे। धरणातून चारही वक्र दरवाजाद्वारे 2000 क्युसेक्स आणि विद्युत घरातून 1400 क्युसेक्स असा एकूण 3400 क्युसेक्स निसर्ग करण्यात येणार आहे। शहराच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस कायम राहिल्यास अथवा पाण्याची आवक आणखी वाढल्यास परिस्थितीनुसार विसर्गात वाढ केली जाण्याची शक्यता धरण प्रशासनाने व्यक्त केली आहे। या पार्श्वभूमीवर वारणा नदीकाठच्या सर्व गावातील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात जाणे टाळावे, तसेच जनावरे, शेतीची अवजारे व इतर साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी अभियंता बी.आर. पाटील यांनी केले आहे। प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले। कोल्हापूर पाटबंधारे मंडळाचे माननीय अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे साहेब, कोल्हापूर पाटबंधारे विभाग उत्तरचे कार्यकारी अभियंता माननीय ज्योती देवकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली वारणा मोठ्या प्रकल्पाअंतर्गत वारणा धरणामध्ये आज रोजी 83% पाणीसाठा जमा झालेला आहे। जवळपास 28.66 टीएमसी पाणी समाधानकारकरित्या इथे आपल्याकडे साठवण झालेलं आहे। आता पाण्याची आवक जवळपास 7000 ते 8000च्या दरम्यान असल्यामुळे आपण या अगोदरच पॉवर हाऊस चालू करून 1400 क्युसेक्स डिस्चार्ज आपण वारणा नदीमध्ये सोडत आहोत आणि आज 4:30 वाजता आपण 4 वक्रद्वाराद्वारे 2000 क्युसेक्स पाणी विसर्ग आपण वारणा नदीमध्ये सोडत आहोत। अशा प्रकारे आपण टोटल 3400 क्युसेक्स विसर्ग वारणा नदीमध्ये सोडत आहोत। तरी मी वारणा धरण व्यवस्थापन विभागामार्फत सर्व नदीकाठावरील सर्व गावांना, शेतकरी आणि सर्वांना इशारा सतर्कतेचा इशारा देत आहे।